सूरज धस जी आमदार आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. असं तुम्ही आज असं म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आम्ही लढणार नाही, कारण काय? लिमिटेड मताची निवडणूक आहे, 3-3 जिल्ह्याची निवडणूक आहे आणि मी स्वतः माझं राजकीय जीवन सरपंच या पदापासून चालू केलं आहे. सरपंच, जिल्हा परिषदेचा सदस्य, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, नंतर 3 टर्म आमदार, त्या तिसऱ्या टर्ममध्ये साधारणतः 18 ते 20 महिने राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. परंतु नंतरच्या कालावधीत मी जे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवलेली आहे ती निवडणूक मी पुन्हा लढणार नाही असं म्हणलं, कारण ते लिमिटेड मताची निवडणूक आहे. विधानसभा लढणार नाही? हो, माझ्या पार्टीने संधी दिल्याच्या नंतर मी विधानसभेची निवडणूक लढणार आहे आष्टी मतदारसंघात. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे का अनेक टीका होते ज्याप्रमाणे लोकसभेचा निकाल लागलेला आहे. कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा किंवा शेतकऱ्यांचा मुद्दे, शेतकऱ्यांसाठी खूप काम केलं आहे सरकारने असं म्हटलं जातं, पण ते मुद्दे पोचवण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडलं असं वाटतं का? काय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी नेमक्या निवडणुकीच्या अगोदर घडल्या. 23 डिसेंबरला नेमकं एप्रिल मे महिन्यामध्ये वोटिंग होतं आणि कांद्याची निर्यात बंदी जी आहे ती 23 डिसेंबरला झाली. साधारणतः काय की आपेडा, त्याच्यानंतर राज्यातले, देशातले सगळ्या ठिकाणची कांद्याची उपलब्धता याच्यावरती सरकार थोडंसं लक्ष ठेवून असतं. परंतु काही ठिकाणी बऱ्याचशा क्षेत्रामध्ये देशातल्या दुष्काळ असल्यामुळं केंद्र सरकार थोडंसं त्या बाबतीत घाबरलं आणि त्यांनी काय आहे की 54 रुपयापर्यंत कांदा गेला होता आणि ऐन निवडणुकीच्या काळात तो 100च्या वरती जातोय का, 200च्या वरती जातोय का, असं काही त्या ठिकाणी भीती जी आहे ती दाखवली. गारपिटीच्या बाबतीत सुद्धा केंद्राने जे आहे ते पाऊल उचललं. त्याच्यानंतर कापसाच्या बाबतीतही 12,000वरून रेट कमी झाले, सोयाबीनच्या बाबतीतही दर कमी झाले आणि दुधाची जे अनुदानाची योजना महाराष्ट्र सरकारने चालू केली होती ती अनुदानाची योजना त्या ठिकाणी म्हणजे ऐन निवडणुकीत बंद केली. म्हणून त्याचा जास्त आणि त्याच्यामध्ये देत असताना एवढ्या अटी लावल्या की त्या अटीच्या बाबतीत सुद्धा लोकांच्यामध्ये नाराजी दिसून आली. ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण याच्यासाठी काम केलेलं आहे, पण ते पोचवण्यामध्ये कुठेतरी कमी पडलं सरकार असं वाटतं तुम्हाला? पोचवता आलं त्यांना ते? ओबीसी आरक्षणाचा आत्ता विषय नाही आहे. आरक्षणाचा मराठा समाजाचा आंदोलनाचा विषय होता. गेल्या 8 ते 10 महिन्यापासूनचं हे आंदोलन सुरू झालं जरांगे पाटलांचं. त्याच्यानंतर काही जे निर्णय घेतले सरकारने, शिंदे समितीची निवड असेल, 3 जज यांचं पॅनल असेल, त्याच्यानंतर जिथे कुणबी नोंदी सापडल्या तिथल्या नोंदी प्रमाणपत्र वाटप असेल आणि जे जे म्हणून अडथळे ॲब्स्टॅकल होते आरक्षणाच्या किंवा मराठा समाजांच्या ज्या ज्या डिमांड होत्या त्या डिमांड तातडीने मंजूर करण्याचं काम सरकारने केलं आणि नंतर जे आहे ते SC-BC चं आरक्षण दिलं. हे दिलेलं आरक्षणसुद्धा आम्ही लोकांच्यापर्यंत जाऊन व्यवस्थितरित्या पटवू शकलो नाही, लोकांच्यापर्यंत गेलं नाही. हे आम्हाला त्या ठिकाणी कबूल करावं लागेल आणि त्याच्यामुळं लोकांचा रोष जास्तच ओढत गेला. त्याचाही परिणाम निवडणुकीवरती झाला. शेवटचा प्रश्न, विरोधकांचं असं म्हणणं आहे की हे जे अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन असणार आहे, हा निरोप अधिवेशन आहे. हे पहा, ते बोलायला काहीही बोलतील, परंतु निरोपाचं नाही. कदाचित बहुतेक त्यांनाच निरोपाचं हे अधिवेशन आहे. त्याचं कारण असं आहे की 145 जागा ह्या निवडून यायला किंवा सत्ता इथे राखायला लागतात. त्याच्यापैकी 288 जागापैकी 133 जागेवरती महायुती प्लस आहे मित्रपक्षासह 133 जागावर. 133 ते 145 हे काय फार अंतर नाही आहे आणि ते लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक पूर्णपणे क्रायटेरिया जो आहे तो वेगळा लागतो. इथे जे आहे तुम्हाला सांगतो काही काही सीट्स अशा आहेत
लोकसभेच्या की 5 विधानसभा मतदारसंघात प्लस आहे, पण एकाच मतदारसंघाने 5 मतदारसंघाचं लीड कापून 2-3 हजारांनी सीट पुढे गेलेले असे काही उदाहरणं आहेत. मग आता विधानसभेच्या वेळेस 5 मतदारसंघाचा थोडी झोपवणार आहेत. 5 मतदारसंघामध्ये वेगवेगळे कॅन्डिडेट राहतील. मी एका मतदारसंघातला एक आमदार खूप मताने निवडून येईल, परंतु खाली जे आहे ते तसं काही होईल असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना काही नोटिसा काढण्यात आलेल्या का तुम्ही महायुतीबद्दल बोलताना जरा विचार करून बोला किंवा मोठ्या नेत्यांशी पहिले कन्सल्ट करा, त्यांच्याशी बातचीत करा, नंतरच मग स्टेटमेंट द्या मीडियासमोर असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु महायुतीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे भाजपच्या नेत्यांना पण हा रूल्स लागू राहतो, खास करून दरेकर असतील ज्यांच्यावर लगाम नाही आहे, अशा अनेक टीका केल्या. नाही, तुम्ही कसं काय म्हणता की लगाम नाही आहे म्हणून? दरेकरांच्या वरती लगाम नाही आहे असं तुम्ही कोण बोलले? अमोल मिटकरी म्हणले. अमोल मिटकरी बोलले. तुम्ही जे बोलताय मुळात आमचं जे काल परवा पराभव झालेला आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे कालच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक मोठं कारण हे तिसरा भिडू आम्ही जे एकत्र घेतला ना, त्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे पराभवाचं. कारण ते लोकांना आवडलं नाही. लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा खूप चांगला म्हणजे मेसेज जो आहे तो रॉंग गेला. आणि जर काही वृत्तपत्रामध्ये याच्यामध्ये लिहून येत असेल आणि त्याच्यावरती आमच्या भारतीय जनता पार्टीवरती आणि RSSवरती सूरज चव्हाण, अमोल मिटकरी बोलत असतील तरी त्यांच्या विरोधात बोलायचं नाही. आणि त्याच्यावरती जर दरेकर बोलत असतील तर दरेकर काय बेलगाम झाले का? आता मी सुद्धा बोलतो, आत्तापर्यंत बोललो नव्हतो. सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी यांची एवढी मोठी लायकी नाही आहे की ते संघावरती आणि भाजपावरती बोलावेत. मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे खरं तर, का जे काही जो आम्ही हरलेलो आहे त्याचं मुख्य कारण हे तिसरा व्हिडिओ जो आम्ही घेतला त्याचं ते मुख्य कारण आहे. कारण की तिसरा व्हिडिओ घेणं हे पब्लिकला पटलं नाही, लोकांना पटलं नाही, त्यामुळेच आमचं ही एवढी मोठी हार आम्हाला पत्करावी लागली असं महत्त्वाचं स्टेटमेंट सूरज दास यांनी दिलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.